नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयांतर्गत भाग 6 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, नाशिकच्या उत्तरेस डॅश टेकड्या आणि पूर्वेस डॅश पर्वतरांगा आहेत। तर नाशिकच्या उत्तरेस धुळे जिल्हा आहे, त्यापूर्वी गाळाणा टेकड्या तेथे आहेत आणि पूर्वेस छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा असून त्यापूर्वी अजिंठा पर्वतरांग आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, बॉम्बे हाय खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हाय हे अरबी समुद्रात मुंबईच्या पश्चिमेस असलेले एक तेल क्षेत्र आहे, तर ते पेट्रोलियम खनिजासाठी प्रसिद्ध आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, डॅश हे भारतातील सोन्याचे सर्वाधिक उत्पादक राज्य आहे। सोन्याचे सर्वाधिक उत्पादक असलेले राज्य आहे कर्नाटक, ज्यामध्ये कोलार गोल्ड फील्ड, हत्ती गोल्ड खाणी अशा प्रकारचे तेथे खाणी आढळतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, भारतातील 4 ऋतूंचा भाग नसलेल्या ऋतूचा प्रकार ओळखा। तर भारतातील एकूण 4 ऋतू आहेत। कोणकोणते आहेत मित्रांनो? हिवाळा, उन्हाळा, पावसाळा जो की नैऋत्य मोसमी पावसापासून होतो, आणि चौथा आहे हेमंत ऋतू जो की उत्तर भारतातला आहे। अशी 4 ऋतू आहेत, जे की दिलेल्या पर्यायापैकी जो आग्नेय मान्सून हंगाम आहे असा कुठलाही ऋतू भारतात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणते कुमायू हिमालयाचे योग्य वर्णन आहे? तर मित्रांनो, हिमालयाचे भाग जे विभागले जातात ते नदी खोऱ्यानुसार विभागले जातात। तर कुमायू हिमालय हा जो भाग आहे तो सतलज आणि काली नदी यांच्या मध्ये येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल। हा जो भाग आहे सतलज आणि काली नदी दरम्यानचा भाग, हिमालयीन भाग, तो उत्तराखंड राज्यात येतो। पुढे, गोदावरी नदीबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर गोदावरी नदी आपले पाणी अरबी समुद्रात सोडते। तर मित्रांनो, पहिलाच पर्याय चुकलेला आहे, कारण गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते पूर्वेला, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचे आहेत। दुसरा जो पर्याय आहे, गोदावरी नदी ही सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे। गोदावरी महाराष्ट्रात नाशिकमध्ये उगम पावते आणि गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते, म्हणून हे तिन्ही पर्याय योग्य आहेत। पर्याय क्रमांक 1 विधान चुकीचे आहे। पुढे, भारतातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? गहू उत्पादक प्रदेश तो आहे पंजाब आणि हरियाणा मैदान। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, या भागात सुपीक जमीन आणि जलसिंचनाची चांगली सुविधा आहे, आणि हरित क्रांतीचा जो फायदा झालेला होता तो याच भागाला झालेला आहे, पंजाब हरियाणा मैदान, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणती नदी अरवली पर्वतरांगेतून उगम पावते आणि कच्छच्या रणात लुप्त होते? तर ती नदी आहे लुनी नदी। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। लुनी नदी ही अरवली पर्वताच्या दक्षिण भागातून उगम पावते। मित्रांनो, हे जे अरवली पर्वतरांग आहे ती राजस्थानमध्ये आहे पर्वतरांग, त्याच्या दक्षिणेला ही लुनी नदी उगम पावते, आणि ही नदी अरबी समुद्रात न मिसळता ती कच्छच्या रणात लुप्त होते। पुढे, खालीलपैकी कोणते पीक खरीप पीक हंगामातील आहे? खरीप पीक हंगाम म्हणजे जून ते सप्टेंबरचा कालावधी, जो की पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याची कापणी केली जाते, तो खरीप पीक हंगाम। तर तो आहे दिलेल्या पर्यायापैकी जो कापूस आहे, तर कापूस हा पावसावर अवलंबून असणारा खरीप पीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?
तर दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय क्रमांक 4 आहे यमुना नदी, ती बंगालच्या उपसागरास मिळत नाही, कारण यमुना नदी ही दिल्ली आणि आग्रा मार्गे वाहत जाते आणि शेवटी गंगेच्या प्रयागराज संगमास मिळते. म्हणून हे डायरेक्टली बंगालच्या उपसागरात मिळत नाही यमुना नदी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील ते आहे सांभर सरोवर. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. राजस्थानमध्ये आहे हा सरोवर. यामध्ये मीठ निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणात चालते. सांभर सरोवर. पुढे, नामचा बरवा यू वळण घेतल्यावर ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यात प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये चांगपो या नावाने ओळखली जाते. ती तिबेटमध्ये यू वळण घेतल्यानंतर तिथे एक नामचा बारवा म्हणून एक पर्वत आहे त्या आसपास, त्यानंतर ती अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि अरुणाचल प्रदेश येथे त्या नदीला, चांगपो नदीला सियांग दिहांग या नावाने ते ओळखले जाते. पुढे, भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनविच प्रमाणवेळेच्या डॅश पुढे आहे. भारतीय प्रमाणवेळ IST ही ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे मित्रांनो ती? तर ती आहे 5.5 तास पुढे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, भारतातील कोणती नदी कर्कवृत्ताला 2दा ओलांडते? तर मित्रांनो, भारतातील एकमेव नदी आहे जी कर्कवृत्ताला 2 वेळेस ओलांडते, तर ती आहे मही नदी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. ही नदी मध्य प्रदेशात उगम पावत असून गुजरातमध्ये अरबी समुद्रात मिळते. पुढे, दख्खनचे पठार हे भारतातील त्रिकोणी भूभाग आहे जे डॅश नदीच्या दक्षिणेला आहे. नदी विचारलेली आहे, कोणत्या नदीच्या दक्षिणेला दख्खनचे पठार आहे? तर ती नदी आहे नर्मदा नदी. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, ही नदी जी आहे ती उत्तर भारत आणि दक्षिण भारत याला विभागणारी नैसर्गिक सीमारेषा आहे ही नर्मदा नदी. पुढे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेत गव्हाची लागवड उत्तम होते? गव्हाची लागवड, तर ती माती आहे, मृदा आहे, उत्तम निचरा होणारी लोम मृदा. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, इथे लोम मृदा म्हणजे वाळू, माती आणि गाळ यांचे मिश्रण, त्याला आपण म्हणतो लोम मृदा. गहू हे जे पीक आहे ते थंड हवामानामध्ये घेतले जातात, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? अंदाजित विचारलेलं आहे. तर ती होती 30 ते 35% यांच्या दरम्यान. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, शहरी लोकसंख्या जी आहे ती 31.16% असे तिथे नोंद केली गेलेली होती 2011च्या जनगणनेमध्ये. पुढे, गोरखपूर हे भारतातील डॅश रेल्वेचे मुख्यालय आहे. गोरखपूर हे मुख्यालय आहे ते उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, चांदूगड टेकड्या आणि पेराजगड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे टेकड्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा जो भाग आहे चांदूगड टेकड्या आणि पेराजगड टेकड्या, हा भाग घनदाट जंगल, कोळसा खाणी आणि वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चांदूगड या नावाने या ट्रेकने तुम्ही चंद्रपूर हे नाव लक्षात ठेवू शकता. पुढे, खालील विधानांची सत्यता तपासा. तर विधान 1 आहे,
महाराष्ट्राच्या पठाराची सरासरी उंची 450 मीटर आहे आणि महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. मित्रांनो, हे ए विधान आहे, हे बी विधान आहे. तर यामध्ये दोन्ही विधान बरोबर आहे, योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. हे पठार, महाराष्ट्र पठार पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगाजवळ उंच आणि पूर्वेकडे कमी होत जाते आणि महाराष्ट्र पठाराची सरासरी ॲव्हरेजली जी उंची आहे ते 450 मीटर आहे. पुढे, खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय क्रमांक 3 आहे, अहमदनगर पठार हे हरिश्चंद्र बालाघाट पर्वताच्या उत्तरेस वसलेले आहे, हे जे विधान आहे ते चुकीचे आहे. हे दक्षिणेस वसलेले आहे, उत्तरेस नसून दक्षिणेस वसलेले आहे हरिश्चंद्र बालाघाट पर्वताच्या. बाकीचे जे पर्याय आहे, हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे भीमा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत आणि साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग लातूर जिल्ह्यापर्यंत विस्तारलेली आहे. हे जे तिन्ही पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4, तिन्ही पर्याय योग्य आहेत. मात्र तिसरा पर्याय अयोग्य आहे. पुढे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत अथवा डोंगर आहे? पश्चिमेस उत्तर आणि दक्षिण. तर मित्रांनो, तिथे एक पर्वतरांग आहे, ते आहे सह्याद्री पर्वतरांग. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, ही जी रांग आहे सह्याद्री पर्वतरांग, ती कर्नाटक केरळपर्यंत त्याचा विस्तारलेला आहे, ती पोहोचलेली आहे. पुढे, कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो? खडकाचा प्रकार आहे कडप्पा. तर हा जो कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो कडप्पा खडक? तो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. कडप्पा खडक हे टिकाऊ असून बांधकामासाठी त्याचा वापर केला जातो. पुढे, महाराष्ट्रात दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? दगडी कोळसा, तर त्याचा वापर केला जातो औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. दगडी कोळसा हा थर्मल औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये इंधन म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ मित्रांनो, चंद्रपूरमध्ये आहे परळी, कोराडी, हे सर्व दगडी कोळशाचे त्याचा वापर केला जातो औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी. पुढे, दिलेल्या पर्यायापैकी कोणते विधाने योग्य आहे किंवा आहेत? तर जो आपला पहिलाच पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रात सर्वाधिक टक्के वीज निर्मिती करते. म्हणून पर्याय क्रमांक फक्त ए आपला योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जो पर्याय क्रमांक बी आहे, परळी औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे आहे, हे चुकलेलं आहे. परळी हे बीडमध्ये आहे आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे नाशिकमध्ये आहे. म्हणून आपला फक्त अ हा पर्याय योग्य होणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.